या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शाकंभरी नवरात्र उत्सव, शाकंभरी पौर्णिमा. मंडळी, वर्षभरात 4 नवरात्री येतात. एक नवरात्र ही गुप्त असते. राहिलेल्या 3 नवरात्रीपैकी चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री आणि आता येणारी म्हणजे उद्या सुरू होते ती शाकंभरी नवरात्र. पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा या दरम्यान शाकंभरी नवरात्री साजरी केली जाते. ज्यांची ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता आहे त्यांच्या त्यांच्या घरी शारदीय नवरात्राप्रमाणे घटस्थापना करून सर्व पूजाविधी केले जातात. शाकंभरी देवीचं महात्म्य खूप मोठं आहे. ती अन्नपूर्णा माता आहे. त्यामुळं आपल्या घरी जरी शाकंभरी नवरात्र साजरं केलं जात नसलं तरीसुद्धा या शाकंभरी नवरात्रीमध्ये काही महत्त्वाच्या सेवा जरूर करा. यावर्षी शाकंभरी नवरात्र सुरू होतोय 28 डिसेंबर वार रविवार 2025 रोजी, म्हणजेच उद्यापासूनच सुरू होतोय आणि सांगता म्हणजे शाकंभरी पौर्णिमा येत आहे 3 जानेवारी 2026 रोजी. शाकंभरी माता हे पार्वती मातेचंच एक रूप आहे. वनात राहून तिनं तपश्चर्या केली होती म्हणून तिला बनशंकरी असं पण म्हणतात किंवा शताक्षी असं पण म्हणतात. शाकंभरी मातेचं महात्म्य थोडक्यात बघू आपण. देवी पार्वतीनं शंकराला मिळवण्यासाठी कठोर तप केलं, अन्न पाणी सोडून दिलं आणि फक्त पालेभाज्यांचं सेवन केलं, म्हणूनच तिला शाकंभरी नाव असं पडलं. यावरूनच आपलं असं लक्षात येतं की शाकंभरी माता ही अन्नाची देवता आहे आणि या सर्व पालेभाज्यांना इतकं महत्त्व का आहे हे आपल्या लक्षात येतं. जी कोणी व्यक्ती शाकंभरी मातेची पूजा उपासना व्रत करेल, कोणत्याही स्वरूपात असेल मग ती, शाकंभरी माता त्यांच्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीच पडू देणार नाही. त्यांच्या घरी सदैव अन्नधान्याची बरकत राहील. या पूजेची मांडणी कशी करतात ते आता आपण बघू. 28 डिसेंबरला म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. शुचिर्भूत होऊन आपलं जे देवघर आहे ते देवघर स्वच्छ करायचं. जिथं आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर एक चौरंग मांडून त्याच्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या साक्षीनं करत असतो, म्हणून सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, त्याची पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्यानंतर चौरंगावर आपल्या डाव्या बाजूला कलश स्थापन करून कलशाची पंचोपचार पूजा करून घ्यायची. त्यानंतर चौरंगावर तुमच्या घरी शाकंभरी मातेचा जर फोटो असेल तो फोटो स्थापन करा. स्वामी महाराजांचा फोटो स्थापन करा. अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तो फोटो स्थापन करा. कलश मांडून झाल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची, पंचोपचार पूजा करायची. गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर संकल्प करून घ्यायचा. गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघून गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. मंगल कलश कसा स्थापन करावा किंवा पूजेच्या वेळी कलश स्थापन कसा करावा हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघून तुम्ही कलश स्थापन करून घ्या. संकल्प करण्यासाठी हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षता टाकून एक फूल टाकून घ्या आणि साधा सोपा संकल्प आपल्याला इथं करायचा आहे. म्हणायचं आहे, मी शाकंभरी मातेचं, अन्नपूर्णा मातेची यथाशक्ती सप्तशतीचे पाठ असतील, स्तोत्र मंत्र, जी काही तुम्हाला जी सेवा करायची आहे ती सेवा मी करणार आहे असं सांगायचं आहे. माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी शाकंभरी मातेला विनंती करायची आहे आणि हातातील पाणी सरळ हाताने ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. आणि तुमच्याकडे जर हे शाकंभरी मातेचं नवरात्र जर साजरं केलं जात नसेल तरी पण तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकता किंवा संकल्प न करतासुद्धा ही सेवा करू शकता. कारण प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपला आपल्या कुलदेवीचा टाक असतो, फोटो असतो, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते. त्याच्यामुळं ही सेवा करायला कुठलंही बंधन नसतं. म्हणूनच तुमच्याकडे जरी नवरात्र साजरं केलं जात नसेल तरी संकल्प करून किंवा संकल्प न करता ही सेवा तुम्ही जरूर करा. आता यानंतर आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णे मातेची मूर्ती ही असतेच, तर ती मूर्ती घेऊन ताम्हणात घ्या ती मूर्ती. त्या मूर्तीवर अभिषेक करा. दह्याने करा, दुधाने करा, स्वच्छ पाण्याने करा, श्रीसूक्त म्हणून करा आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून मग ती मूर्ती स्वच्छ पुसून आपण जशी देवघरामध्ये जशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करतो तशीच इथं चौरंगावर वाटीमध्ये तांदूळ ठेवून मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे. ह्या मूर्तीची पंचोपचार पूजा करा. चौरंगावर उजव्या बाजूला शंख ठेवा, डाव्या बाजूला घंटा ठेवा आणि ह्या दोन्हीची पंचोपचार पूजा करा.
आता त्यानंतर आपण चौरंगावरती स्वामींचा आणि देवीचा फोटो ठेवलेला आहे. त्याची पंचोपचार पूजा करा. त्याचबरोबर शारदीय नवरात्रीमध्ये जसा आपण अखंड दिवा लावतो तसा अखंड दिवा प्रज्वलित करून घ्या. ह्या दिव्याची पण हळदी कुंकू फूल वाहून पूजा करून घ्या आणि दिवा विझला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि चुकून जरी दिवा विझला तरी पण मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही. पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा. अशा प्रकारे पूजेची मांडामांड करून घ्यायची. शाकंभरी माता ही भाजीची देवी म्हणून ओळखली जाते. म्हणून शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी मातेला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर या दरम्यान आपल्याला ज्या भाज्या मिळतील त्या भाज्या या पूजेमध्ये ठेवल्या जातात. ह्या नवरात्रीचं हेच वैशिष्ट्य आहे. बघा, या दरम्यान भरपूर पालेभाज्या आपल्याला मिळतात, हे विशेष आहे. अशा प्रकारे पहिल्या दिवशी पूजा मांडणी झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून आरती करायची. सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे ज्या पद्धतीने कुलधर्म कुळाचार केला जातो त्याप्रमाणे ते सर्व करा. कारण शाकंभरी नवरात्र हे सर्वजण साजरं करत नाहीत. ज्यांची कुलदेवी शाकंभरी माता आहे त्यांच्याकडे शारदीय नवरात्राप्रमाणे नवरात्र साजरं करतात. आणि ज्यांच्याकडे हे नवरात्र साजरं केलं जात नाही त्यांनी सेवा मात्र जरूर करा. त्या सेवेमध्ये दुर्गा सप्तशती पाठ जास्तीत जास्त करावा. कुंजिका स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र मंत्र, श्रीसूक्त, नवार्णव मंत्र ही सर्व सेवा जरूर करा. आणि देवीची जी सेवा तुम्हाला माहीत असेल ती सर्व सेवा जरूर करा. या निमित्ताने अन्नपूर्णा मातेचे कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतील. तर असो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.